हात झालाय केवळ आंबेडकर भवन असून तमाम आंबेडकरी चळवळीला नेस्तनाबूत करण्याचा हा प्रकार आहे. भारतीय बहुजन महासंघ हा प्रकार कधी खपून घेतला जाणार नाही. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जातीयतेच्या विरोधामध्ये, या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, या देशाच्या संघ परिवाराच्या विरोधामध्ये जातीयताची लढाई सुरू केलेली आहे. यांचा पोट सुरू आहे, त्यांच्या पायाखालची माती सरकू लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं ताब्यात असलेलं हे राजगृह पाडण्याचा महापाप या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आंबेडकरी तरुणांना, आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की बांधवांनो, केवळ रत्नागिरी गायकवाड आयोजक हा एक पेदा नसून या पेद्यामागे या देशातली भारतीय जनता पार्टी आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार या रत्नागिरी गायकवाडच्या पाठीचे आहे. केवळ आंदोलनामध्ये सहभागी होऊन नाही, येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच्या पक्षाला मतदान करून बाळासाहेब आंबेडकरच्या हात मजबूत करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. केवळ मोठे रस्ता रोको भानगडी करून आता आम्हाला थांबायचं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या भारी बहुजन महासंघाला मजबूत करण्याचं काम ही आंबेडकरी जनतेने करावं. दादर आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र होतं. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे प्रबुद्ध भारत नावाचा पेपर चालत होता. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना जनता मासिक सुरू केलं होतं. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या देशामध्ये धम्म करण्याचा गाडा आदरणीय मीराताई आंबेडकर त्याच राजकीय त्याच आंबेडकर भवनातून चालत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचं केंद्र असून संपूर्ण देशातल्या आंबेडकरी चळवळीचं केंद्र असलेलं हे आमचं आंबेडकर भवन या देशाच्या जातीवादी सरकारच्या डोळ्यात सलत होतं. आणि सलत असल्यामुळे या देशाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आमच्यातल्या एका दलाला हाताशी धरून या दलाला संध्याकाळी 12च्या पुढे हा बुलडोजर आमचं आंबेडकर भवन तोडण्याचं काम बाप या भाजपाने केलेलं आहे. पण ही आंबेडकरी जनता आता हे खपून घेणार नाही. हे आमचं असणारं आंदोलन एक अतिशय लोकशाही पत्ते आणि शांततेचं आंदोलन आहे. पण यापुढं लवकरात लवकर जर या रत्नाकर गायकवाड नावाच्या हरामखोराला जर अटक नाही केलं तर यापुढचं आंदोलन भारतीय बहुजन महासंघाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उग्र असं आंदोलन करण्यात येणार आहे. पण कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, केवळ एवढ्या आंदोलनावर आपल्याला थांबायचं नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी धन दौलत घर आणि बंगला दिला. त्या बाबासाहेब आंबेडकर लेकरं आज या देशामध्ये पोरके झालेले, आपल्या ते राजकीय दलाल या देशामध्ये जनता पार्टीच्या पगलाशी लागलेले